प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठरलेली असते ना, तसाच काहीसा अनुभव आम्हालाही यावेळी आला. एकविरा माऊलीच्या दर्शनाला जायचं असं आम्ही म्हणायचो, पण कधी ते ठरलं नव्हतं. अचानक एका संध्याकाळी उद्या सकाळीच निघूयात का असं ठरलं आणि मग काय, सकाळी 6:30 वाजल्यापासून हा प्रवास सुरू झाला. काहीच प्लॅन न करता सुरू झालेला हा प्रवास एवढा चांगला होईल असं अपेक्षितच नव्हतं. सुरुवातीला ट्रेन चुकली, पण उत्साह तेवढा होता की त्याचंही काही वाटलं नाही. देवीचं दर्शन खूप छान झालं. अनोळखी लोक नवस फेडायला आलेले, त्यांच्यासोबत आम्ही थोडी मजा सुद्धा केली. आणि त्यानंतर पडलेला पाऊस आणि त्यात आम्ही बघितलेल्या लेण्या, ही ट्रिप म्हणजे खरंच अविस्मरणीय होती. चला तर आमचा प्रवास एकंदरीत कसा झाला ते बघूयात. नमस्कार, मी प्राची आणि आज एकविरा आईच्या दर्शनाला आले होते, तर म्हटलं सुरुवात इथूनच करूयात, म्हणून आजचा हा पहिला व्हिडिओ. सकाळी आम्हाला 6:30ची लोकल चुकली, त्यामुळे मग आम्ही डेक्कन क्वीनने लोणावळ्यापर्यंत गेलो आणि तिथून मळवलीला आम्ही लोकलने आलो. मळवलीला आम्ही नाश्ता वगैरे केला आणि तिथून आम्ही रिक्षा करून कारल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. तर इथे पायथ्याच्या मंदिरात अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे खूप छान दर्शन झालं. ते दर्शन घेऊन मग आम्ही पुढे गेलो आणि आता वरती चाललोय पायऱ्यांनी. तर चला. वातावरण थोडं पावसाळी होतं, त्यामुळे खूप छान वाटत होतं, थंड होतं. तर कारल्याच्या पायथ्यापासून वरच्या मंदिरापर्यंतच्या ह्या पायऱ्या जवळजवळ 300 ते 500 आहेत. थोडं थोडं दमायला झालंय आम्हाला, पण इकडचं वातावरण एक नंबर आहे. एका क्षणासाठी तर ढगच जमिनीवर उतरलेत की काय असं वाटलं. सगळीकडे धुकं पसरलेलं होतं आणि वारा वाहत होता, त्यामुळे खूप छान वाटत होतं. तर देवीचा जयघोष करत आम्ही सुद्धा रांगेत उभे होतो. सकाळचं वातावरण असल्यामुळे कदाचित गर्दी कमी होती. खूप दिवसांपासून इच्छा होती की कारल्याच्या एकविरा आईला यायचं. दिवसांपासून म्हणण्यापेक्षा खूप वर्षांपासून इच्छा होती आणि ती अशी पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. आणि तेही ह्या भर पावसात, ह्या एकदम निसर्गरम्य वातावरणात खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. म्हणजे वर्थ इट आहे. आतापर्यंत जे ट्रेन चुकली किंवा इतर जे काही प्रॉब्लेम्स आले, वर्थ इट आहे. आणि देवीचं खूप छान दर्शन झालं आणि खूप छान वाटतंय. मेन म्हणजे माझं स्वप्न एक पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. मला एकविरा आईला यायचं होतं. दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही आमचे फोटोज वगैरे काढत होतो, तर तेव्हा आम्हाला आवाज आला म्हणून बघितलं, तर कोणीतरी बँड बाजा वाजवत नवस फेडायला आले होते. मग आम्हीही त्यांना जॉईन झालो आणि अनोळखी लोकांसोबत हे असं मजा करणं हे खूप वेगळं होतं आमच्यासाठी. नवीन होतं, पण मजा आली. एकविरा आईचं दर्शन घेतलं आणि कारल्याच्या लेण्या बघितलं नाही असं होणं शक्यच नाही. त्यामुळे आता दर्शन घेऊन आम्ही कारल्याच्या लेण्या बघायला आलोय. बाहेरूनच हे स्ट्रक्चर एवढं सुंदर दिसतंय की काय विचारू नको. म्हणून आता उत्सुकता अजून वाढते की आतमध्ये कसं असेल. चला बघूयात. कारल्याची एकविरा माऊली जशी प्रसिद्ध आहे, तसंच ह्या लेण्या. पुरातन काळातील ही वास्तू, शिल्पकला, ह्यात केलेल्या कोरीव मूर्त्या. तर कारल्याच्या ह्या सुरुवातीच्या वास्तूबद्दल आम्ही माहिती घेतली आणि आम्ही पुढे निघालो. आणि ह्या लेण्या फिरताना आम्हाला मिळाले छोटीशी कुत्र्याची पिल्लं. ती क्यूट आहेत.
आणि आता पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे ह्या लेण्यांचं सौंदर्य अधिकच वाढलेलं. आम्हाला ह्या टायमिंगला यायला मिळालं हे खरंच आमचं भाग्य म्हणावं की काय माहीत नाही, पण आमचं खरंच खूप नशीब चांगलं होतं की ह्या टायमिंगमध्ये आम्ही ह्या लेण्यांना भेट द्यायला गेलो. खरं सांगायचं झालं तर जवळपास 2 ते 3 तास आम्ही फक्त इथेच रेंगाळत होतो, म्हणजे आमचा इथनं पायच निघत नव्हता. म्हणजे हे निसर्गरम्य पावसाचं वातावरण आणि त्यात एकविरा आईचं मंदिर म्हणजे दुहेरी संगम म्हणायला हरकत नाही. आम्हाला पुढे सुद्धा जायचं होतं, त्यामुळे आम्हाला इथून निघावं लागलं. तर निघताना काय काय धमाल केली आहे ते बघूयात. ते पाहिजे. हे बघ, तुझे काही मागशील असं काही देणार नाही तुला. आधीच माझ्या पाकिट रिकामी. नाही, मला हे पाहिजे, हे पण पाहिजे आणि ते रशी उडायचं पण पाहिजे. हा, हे पण पाहिजे, हे पण चालेल. क्यूट आहे. क्यूट आहे. हे पाहिजे का तुला सांग, हे मी देऊ शकते. त्यात तर तुझी बुद्धी भरून नाही. इथून तुझी बुद्धी भरून नाही आधी. तिची बुद्धी ह्यात बसेल. चला, ते आता आपल्याला हाताच्या मार्गावर आहे. अगं घे ना संस्कृती, हे तरी घे. ते नाही तर ते असं तुला शिवायचं आहे ते घेऊन देते. नाही, मला नवीन पाहिजे. हे बघ, हे बघ. हा एक चिमटा देऊ शकते. हा चिमटा. हा चिमटा. ये है हमारी दोस्ती, ये चिमटा देगी मुझे. हे बघ, हा असा नाही भेटत. अगं हे बघ किती छान आहे. मारेन तो खरंच. सांग. अगं खरंच छान आहे. आम्ही नाही ह्यांच्या बरोबर गोव्यात जाऊन होत्या. कंटाळलेली आहे, मला काही घेत येत नाहीये. आम्ही ह्यांच्या मला आलोच नाही. मी तिला तुझ्याकडे मी सुपरमॅनचं किचन मागितलं, तिने ते पण नाही दिलंय मला. तिने मला टोपी पण नाही दिली आहे. हे कॉस्ट्युम घालणार आहेस ना, तुला देईन. तर इथे ही गोष्ट आम्हाला खूप प्रकर्षाने जाणवली की खालून वर येईपर्यंत कचऱ्याचे डबे खूप कमी आहेत. आणि एवढा सुंदर निसर्ग असताना सुद्धा आपण देवाच्या दर्शनाला जातोय, तरी सुद्धा एवढा कचऱ्याचा ढिगा येते की काय विचारायला नको. आणि हे बघून खरंच खूप वाईट वाटलं, कारण स्वतःपासून सगळ्यांनी सुरुवात केली पाहिजे की आपण कचरा कुठे टाकायचा हे आपल्याला कळलं पाहिजे ना. आपण देवीच्या दर्शनाला येतो की कचरा करायला येतोय. तर हे खूप जाणवलं की तिथे कचऱ्याचे डबे पण नव्हते. आणि एका ठिकाणी इथे कचरा टाकू नका अशी पाटी लावलेली दिसली, पण लोकांनी तिथेच खूप कचरा केला होता. तर हे खूप खटकलं मनाला की कुठेतरी वाटत होतं की ह्यावर काहीतरी आपण सोल्युशन काढायला हवंय. तर ह्यावरती विचार करत आम्ही पुढे आलो. पावसाचं वातावरण होतं, थंडावा होता, थोडी भूक पण लागली होती. मग मक्याचा जरा आनंद घेतला आणि खाली येऊन आम्ही जेवण वगैरे करून भाजी लेणींना भेट द्यायला निघालो. तर खूप पाऊस पडत होता. आमच्याकडे छत्री होती, पण आम्हाला थोडं भिजायचं होतं. आहे जेव्हा आई बाबा आमची व्हिडिओ बघणार आहेत तेव्हा धुणार आहेत आम्हाला, एवढं कर. हो, खूप मजा केली आणि वरती गेलो. भाज्या लेण्यांचा मला व्हिडिओ करता आला नाही, कारण माझ्याकडे पिशवी नव्हती मोबाईल ठेवायला. सो मी शेवटचा जो काही व्हिडिओ घेतला आहे तो हाच आहे. तर अशी ही आमची खूप छान ट्रिप झाली, म्हणजे काहीही प्लॅन न करता खूप भारी आणि खूप मजा केली आम्ही. खूप महिन्यांनंतर, वर्षांनंतर म्हटलं तरी चालेल, पावसात भिजलो मनसोक्त. तर यूट्यूबवरचा हा माझा पहिला व्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा. की किताब पे कुछ तो नया लिखो.